नमस्कार, मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज माझ्यासोबत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टेकर साहेब. विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. कशा पद्धतीनं चित्र असेल वाटतं, काय भावनात, काय सांगा? आज जर पाहा गेलं तर हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 6ला 6 आमच्या आघाडीच्या जागा निवडून येण्याच्या कतारावर आहेत. आणि निश्चितपणानं हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे काही आमचे आमदारकीला जे उभे आहेत, कॅन्डिडेट उभे आहेत, महाविकास आघाडीचा 6ला 6 जागी निश्चितपणे दणदणीत विजय होईल. एकंदरीत आपण पाहिलं तर जेव्हा आपले लोकसभा निवडणुका होत्या, या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या विरोधी पक्षातील बाबुराव कुळीकर हे तेव्हा रिंगणात होते. त्यांची हार तेव्हा झाली. आता हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उभे आहेत. तुम्ही कसं बघता, काय वाटतं? नाही, काय आमच्या हातगावमध्ये ते वापस पुन्हा एकदा विधानसभेला उभे आहेत. हातगाव विधानसभेमध्ये सुद्धा मला लीडर्स होता. आत्ताही ते उभे आहेत, माझ्या जागी माधवराव पाटील उभे आहेत विधानसभेला. त्यामुळं काही अडचणीचा विषयच नाही. त्यापेक्षाही जास्त मतदान घेऊन हातगावसुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येणार आहे. आणि बाकी इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर ते युतीचे उमेदवार जिथं म्हणजे तिथं युतीचाच उमेदवार होता. आणि त्या जागी प्रत्येकच जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रत्येकच तालुक्यामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये लीडच आहे. आणि तीच लीड सारखी सातत्यानं कायम राहणार आहे. आता हे छोटंसं अजून म्हणजे विधानसभा अजून लोकसभेपेक्षा छोटं इलेक्शन आहे. त्यामुळं अजून त्याच्याहीपेक्षा मतदान जास्त वाढून मिळणार आहे. त्यामुळे काय अडचणीचं दिसत नाही. कितीची लीड असेल वाटतं? कशा पद्धतीनं तुम्ही महाविकास आघाडी म्हणून गुलाल उधळणार आहात हातगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात? का हातगाव विधानसभामध्ये 100% आम्ही 10-15 हजाराच्या वरच मताने आम्ही निवडून येईल, त्यात काही शंका नाही. मागच्या 5 वर्षामध्ये माधवराव पाटील जवळगावकरांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नसल्याचा आरोप विरोधकाकडून केला जातो. कसं असते, त्यांच्याकडे दुसरं आहे काय बोलायला? आरोप तर करणारच आहेत. विरोधी पक्षात राहत असताना थोडं बहुत कमी जास्त होत असेल, पण विकास केला नाही हे याला बोलण्याला काय अर्थ नसतो. विरोधकाचं काम आहे म्हणायचं, विरोधकाचं कामच आहे म्हणायचं. आज त्यांना तोंड का आहे बोलायला, मला सांगा ना तुम्ही. आज महाराष्ट्रामध्ये जे काय वाताहत चाललेली आहे, जे काय परिस्थिती आहे, किती अडचणीचं आहे. शेतकऱ्यामध्ये किती रोष आहे, नवतरुण मुलामध्ये किती रोष आहे. महागाई कुठं वाढलेली आहे. आज बेरोजगारी किती भयानक रूप घेतलेलं आहे त्यांनी. महागाई किती वाढलेली आहे. मग हे एवढं सगळं असताना कोणतं तोंड आहे तुम्हाला बोलायला? ज्याप्रमाणे सूर्यकांतताई पाटील माजी मंत्री आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीमध्ये, ज्या पद्धतीने तुम्हाला महाविकास आघाडीला बळ मिळालं आहे, त्याच पद्धतीने माझे खासदार सुभाष वानखेडे आपल्याला सोडून गेलेत. काय सुभाष वानखेडे सोडून गेले? ते लोकसभेलाही गेलेलेच होते, आताही गेलेलेच होतं. पहिले त्यांनी 2-3 पक्ष बदललेलेच होतं. आता त्यांचा एक टाईम होता, विषय संपला. आज कोणीही माणूस त्यांच्यासोबत नाही आहे. काही म्हणजे कार्यकर्त्याची टीम नाही आहे सोबत. आता उगा आपलं त्यांना कुठं उमेदवारी नाही मिळाली म्हणून हा सगळा रोष आहे. आणि जर तुम्हाला उमेदवारी पाहिजे होती तर त्या पद्धतीने आपणही फिरलो पाहिजे होतं. तुमचं सर्वेमध्ये तर नाव यायला पाहिजे ना. सर्वेमध्ये नावच नसलं तर तुम्हाला कोण्या पद्धतीची उमेदवारी देतील कोण? आणि काय आमच्या जिथं म्हणून उमेदवारी नाही, त्यांनी सगळीकडेच उमेदवारी मागितली. ते शिंदे साहेबाकडे जाऊन बसले होते खूप वेळ, ते पवार साहेबाकडे जाऊन बसले होते, ते जरांगे पाटलाकडे जाऊन बसले होते, सगळीकडे जाऊन बसले होते. पण त्याला कोणीच फॉर्म दिला नाही. त्याला काय आपण काय करू शकतो? त्याला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचं चित्र कसं असेल वाटतं? डॉक्टर हे आपले उमेदवार. कळमनुरी मतदारसंघामध्ये माननीय संतोषजी टारपे साहेब 25,000 मताच्या वर लीडनं येणार म्हणजे येणार, हे काळ्या दगडावर. लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक ठिकाणच्या ज्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत ते निवडून येतील वाटतं? 100% मी तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही एका विधानसभेचं मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या शेजारी उमरखेडचे आता आमचे आघाडीचे उमेदवार उभे आहेत, ते सुद्धा काळ्या दगडावरची रेग आहे. 100% निवडून येणार म्हणजे येणार. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टेकर. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ज्या काही महाविकास आघाडीच्या ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी बहुमताने निवडून येतील, अशी सुद्धा प्रतिक्रिया खासदार नागेश पाटील यांनी प्रवाहाशी बोलताना व्यक्त केली आहे. माझे सहकारी आकाश, मी उमेश चकर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.